त्यानंतर जे पुन्हा तामिळनाडूमध्ये चेन्नईला जे वादळ आलं मिंचिंग, त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय। यामध्ये धान आहे, हरभरा आहे, तूर, टरबूज, मिरची, संत्रा, पेरू, मोसंबी, कपाशी, लिंबू, सोयाबीन, द्राक्ष ही सर्व पिकं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अध्यक्ष महोदय। आणि यामध्ये विशेष करून आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज आणि जे काही पंचनामे झाले, निम्म्यापेक्षा कमी पंचनामे झालेत। पंचनाम्यासाठी सरकार उदासीन आहे। यामध्ये 6,35,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची आता प्राथमिक माहिती अध्यक्ष महोदय। यवतमाळमध्ये 1,27,000 हेक्टर, हिंगोलीमध्ये 80,000 हेक्टर, जालन्यामध्ये 77,000 हेक्टर, बुलढाण्यामध्ये 64,000 हेक्टर, संभाजीनगरमध्ये 46,000 हेक्टर, नाशिक 34,000 हेक्टर, सोलापूर 30,000 हेक्टर, सांगली 17,000 हेक्टर, चंद्रपूर 14,000 हेक्टर, गडचिरोली 9,000 हेक्टर, पुणे 12,000 हेक्टर, भंडारा, गोंदिया या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये आता नैराश्य पसरलं आहे, धान असेल इतर पिकांच्या शेतकऱ्यामध्ये। मात्र सरकारने अजूनही पूर्ण पंचनामे केलेले नाही। खरं तर सरसकट पंचनाम्याची आवश्यकता होती। काय पंचनामे? सरसकट करा, सरसकट दुष्काळ घोषित करा। दुष्काळामध्ये शेतकरी होरपडला आणि आता अवकाळीमध्ये पण होरपडलाय। आणि अशा स्थितीमध्ये हे सरकारचे अधिकारी का ऐकत नाही का? तुम्ही लवकर पंचनामे करा म्हणून सांगितल्यावर का वेळ काढूपणा करतायत? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि यामध्ये खरं तर आता नाशिक पट्ट्यामध्ये नाशिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, आता तो नशी आलेलं द्राक्षाचं पीक गेलं। अवकाळी पावसाने या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी आता एक तर मदत नाही, तुम्ही प्रति हेक्टरी काय घोषित करणार आहात ते त्याचा अंदाज नाही, पत्ता नाही। आणि शेतकऱ्याचं लक्ष या ठिकाणी या अधिवेशनाकडे आहे अध्यक्ष महोदय। मला इथे सांगताना आम्हाला लाज वाटते की काही शेतकऱ्यांनी स्वतःचा अवयव विकण्यासाठी मंत्रालयाकडे गेले परवानगी मागायला। अवयव विकास ही अवस्था आहे। राज्यातील शेतकरी पीक कर्ज परत करू शकत नाही। राज्यातील शेतकऱ्यांच्या हातात आता पैसे नाही। हातात तोंडात आलेलं संपूर्ण हिरावलं गेलं। धान हातात आलेलं धान गेलं। आता आपण पाहिलं असेल, मी दाखवू शकत नाही, बाहेर आम्ही दाखवलंय, कोंब आलीत, कोंब जी कापून ठेवली त्या कटवर कोंब आली। एकही दाणा शेतकरी घरात नेऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजून एक सांगायचं झालं तर कांद्याचा शेतकरी दादा इथे आपण आज कांदा उत्पादक निर्यात बंदी उठवली नाही, त्यामुळे तो शेतकरी नाशिक मालेगावामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर आता तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी तो रस्ता रोको सुरू केलेला आहे। पूर्ण हायवे जाम झालेला आहे, पूर्ण हायवे। आणि यामध्ये लासलगाव, सौदाने, धुळे येथील बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या वाहनासह पूर्ण रस्त्यावर बसलेला आहे। त्याला किती टक्के निर्यात घोषणा झाली, आम्ही निर्यात उठवू, तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%। शेतकरी कसा जगणार आहे अध्यक्ष? कोण घेणार? व्यापाऱ्यांनी हात वर करून दिले। थातूर मातूर 2 लाख टन कांदा खरेदी झाला आणि बाकी काय महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा कांदा उत्पादक असताना या ठिकाणी त्यांनाही न्याय मिळत नाही। तो आता रस्त्यावर बसलाय। तुम्ही वेळीच दखल घेतली पाहिजे सरकारने, चर्चा करा। हायवे बंद आहेत, रस्त्यावर कांदा टाकला जातोय, कुठल्या विषयावर सरकार गंभीर आहे? म्हणून मला आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की हे सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला यावर चर्चा करावी लागेल। शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या उत्तराकडे, सरकार काय देणार आहे याकडे लक्ष सरकारचं अध्यक्ष महोदय। म्हणून माझा आपला या स्थगन प्रस्तावाद्वारे एक शेवटची मागणी माझी अशी आहे की आपल्याला विनंती आहे, बघा मी एक माहिती आपल्या पुढे ठेवतोय, खरं चर्चा नाही पण एक माहिती ठेवतोय किती भयावह आहे। 1 रुपयात विमा तुम्ही उतरवला, 1 रुपयात, आणि पाठ थोपटून घेतली। फायदा कोणा झाला? याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झालाय। एकूण अध्यक्ष महोदय आतापर्यंत बघा यामध्ये 1 रुपयामध्ये शेतकरी हिस्सा जमा केला 1,71,00,000। केंद्र शासनाचा हिस्सा 3,230.50 कोटी, राज्य सरकारचा हिस्सा 4,783 कोटी आणि एकूण पीक विमा हप्त्याची रक्कम आहे 8,015 कोटी। यातील अध्यक्ष महोदय आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला आहे 1,389 कोटी।
आणि शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करायची रक्कम शिल्लक आहे 732 कोटी. म्हणजेच हे दोनही मिळून केवळ 2021 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात मिळणार आहे. आणि पीक विमा कंपन्याचा फायदा किती होणार? 8,015 कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून या पीक विमा कंपन्यांना गेला. हे माझे आकडे नाही, हे आकडे आपले आहेत. 6,000 कोटी रुपये या पीक विमा कंपन्या फायदा घेणार आहे. सरकार काही बोलायला तयार नाही. 1 रुपया आणि 2 रुपये शेतकऱ्याला पीक विमा देत आहे. लाज वाटायला पाहिजे होती यांना, लाज. आणि ह्या शेतकरी लढत असताना याकडे लक्ष नाही. म्हणून ही चर्चा आता सुरू झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, गंभीर विषय आहे, शेतकऱ्याचं लक्ष या अधिवेशनात आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे, लेंग घ्या कागदपत्राच्या पटलावर ठेवणे. माननीय वस्त्रोद्योग मंत्री, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 395 पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवी मुंबई सगळ्यांच्या वतीने विरोधी पक्ष नेत्यांना दिलं. 2022 या वर्षाचा 50वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदरून अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदरू अहवाल विधिमंडळाच्या संख्येसह उपलब्ध करून देण्यात येईल. घोषणा दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2023च्या तृतीय हिवाळी अधिवेशनात खालील नमूद विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री पाहतील असे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कळविलेले आहे. सामान्य प्रशासन मान्य श्री शंभूराज देसाई, नगर विकास व माहिती तंत्रज्ञान माननीय श्री उदय सामंत, परिवहन माननीय श्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य व दिव्यांग कल्याण माननीय श्री गुलाबराव पाटील, माहिती व जनसंपर्क माननीय श्री संदीपानराव भुमरे, पर्यावरण व वातावरणीय बदल माननीय श्री दीपक केसरकर, खनिकर्म श्री माननीय श्री अब्दुल सत्तार. ऐकून घ्या, बसा, ऐकून घ्या, मी सांगतो ते ऐका. माझ्याकडे तुमच्यासाठी अत्यंत चांगलं प्रपोजल आहे, बसून घ्या. मी सांगतो, बसून तर घ्या. तुम्ही घोषणा करत राहिले तर मी बोलणार कसं? बसून घ्या, मी सांगतो तुम्हाला. समाधानकारक आपल्याकडे उपाय आहे, बसा. अहो, समाधानकारक उपाय देतो, बसा. बसून घ्या, बसून घ्या, देतो, बसून घ्या. नाही, ती नंतर करू, आता बसा तर खरं, बोलू तर द्या. चर्चेसंदर्भातच सांगतोय तुम्हाला. बसून घ्या, बसून घ्या. पहिली नाना बसून घ्या. तुम्हाला चर्चा हवी आहे की नको आहे? हवी आहे ना, मग बसा. बसा, तुम्ही काय जागेवर बसा. बसून घ्या, नाना बसा. हे बघा, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या विषयाचं संदर्भ देऊन या सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे तो विषय अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आहे. आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी पण यापूर्वी जो विषय मांडलेला आहे तो गंभीर विषय आहे आणि संपूर्ण राज्यात या विषयाबद्दल उत्सुकता आहे. तसं असताना या दोन्ही विषयांसंदर्भात ऐकून घ्या, थांबा, ऐकून घ्या. त्यामुळे या दोन्ही विषयांसंदर्भात सभागृहात चर्चा होणं हे अपेक्षित आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे की माझं सकाळी या विषयात संसदीय कार्यमंत्र्यांबरोबर बोलणं झालेलं आहे. आज मी त्यांच्यासोबत बसीन, गटनेत्यासोबत बसीन आणि या विषयात संदर्भातली चर्चा कशी आणि कधी घडवून आणायची ते आज संध्याकाळी तुम्हाला कळवीन. चला पुढे. आता नाही चालणार, आता नाही चालणार. तुम्हाला गोंधळ घालायचा की चर्चा करायची आहे? तुम्हाला गोंधळ घालायचा की चर्चा करायची आहे? मी तुम्हाला सांगितलं आता. बसून घ्या, चालणार नाही. चला, असं काय करतो? तुम्हाला मी बोलायला दिलं सगळ्यांवर, आता परत तेच चाललंय. सभागृहात बाकी कामकाज करायचंच नाही का? चला, लक्षवेधी सूचना घ्या.
जयंत पाटील साहेब काय आहे बोला. अध्यक्ष महोदय, थांबा, जयंत पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, त्यांचा काहीतरी हरकत माझा नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.